ही एक गोण बघा, ही गावावरून आणलेली गोण आहे. कसली आहे काय मी तुम्हाला सांगतेच पुढं. हा तर मी तुम्हाला त्या गोण बद्दल बोलत होते. ती गोण मी आता इथे ठेवली आहे. तर ह्याच्यामध्ये माझ्या साड्या आहेत, पण गोण मध्ये साड्या आणायचं कारण हे आहे की मी ऍक्च्युली बॅग मध्ये भरल्या होत्या साड्या, 2 बॅग मध्ये. पण गाडी एवढी फुल झाली की बॅग 2 ठेवायला जागाच नाही राहिली. तर मग म्हटलं आता कशात न्यायच्या, तर गठुळं बांधून तर नाही आणू शकत. सोसायटी मधून खालून वरती आणायचंय. मग भावाने माझ्या काय केलं, एका ठिक्यामध्ये हे सरकी पेंडीचं ठिक आहे गावचं, त्याच्यामध्ये भरल्या सगळ्या साड्या आणि नेऊन गाडीत कोंबल्या. तर आता मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या साड्या दाखवणार आहे. आता माझ्या लग्नाला 8 वर्ष झालीत. 11/2017 मध्ये लग्न झालंय माझं. आता चालू 2026. पण ह्या साड्या ना मी अजिबात वापरल्या नाहीयेत. तशाच गावच्या कपाटामध्ये, आता लग्नात आपल्या रुकवत आणि ते बाकी सगळं सामान तर देतातच, भांडी कपाट बेड. तर ते दिलं होतं. तर मी काही आणलेलं नव्हतं कपाट वगैरे, ते माझं गावीच होतं. तर म्हणलं तिथे गावी आता किती दिवस ठेवणार, ऑलरेडी 7-8 वर्ष झाली. मी जाते 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा, 2-3 दिवसासाठी. तर काय साड्या घालणं आणि ते होतच नाही. तर म्हणलं तिथे ठेवून काय करायचंय, तर साड्यांना कसर लागेल. त्याच्यापेक्षा म्हणलं मी ठाण्याला नेते आता, व्यवस्थित घरामध्ये लॉफ्ट वगैरे बनवलेले आहेत, तर मी तिथं ठेवेन. जेव्हा मला पाहिजे तेव्हा वापरेन. नाहीतर मग ह्या साड्यांना कसरच लागून जाणार, खराब होऊन जाणार. माझी किती महत्वाची लाखोंची गोष्ट आहे. तर तुम्हाला आता मी दाखवते. ही माझी लग्नाची चुनरी आहे आणि हे बांधतात ना, हे नवऱ्याच्या खांद्यावरती एक असतं आणि नवरीच्या डोक्यावरती. तर हे काय म्हणतात त्याला, मला माहिती नाही, तुम्हीच मला सांगा. तर हे माझ्या मिस्टरांचं ते आहे. मी तसंच घेऊन आले, मी बघितलं पण नाही. आणि माझी चुनरी त्यावेळी बस्ता बांधला होता तेव्हा आमच्या दोघांचा बस्ता जवळजवळ 54,000चा झाला होता. ही चुनरी आहे लग्नाची. हे म्हटलं आता एकदा सगळं व्यवस्थित वॉश करून अशी आहे. तर आता मी ही चुनरी अशीच ठेवून काय करणार. मी ऍक्च्युली ही अशी नव्हती घेतली, मी असं खांद्यावरती घेतात ना तसं घेतलं होतं, पिनअप करून. एका साईडला साडीची पदर, एका साईडला हे असं. डोक्यावरती नव्हतं घेतलं ऍक्च्युली. असं डोक्यावर घेतलं असतं तर अजून छान दिसलं असतं, पण तेव्हा कळालंच नाही. आत्ता बघा कसं दिसतंय. जुन्या माझ्या आठवणी ताज्या होत आहेत त्या निमित्ताने. तर जाऊन द्या, बेडवरती चादरा आहे ते इग्नोर करा आणि फक्त माझं हे साड्यांचं कलेक्शनच तुम्ही बघा. बघून मला माझ्या लग्नाची आठवण येते. खूप मस्त आहे ही चुनरी, खूप म्हणजे खूप मस्त अशी छान आहे. घागरा आहे माझ्याकडे, त्याच्यावरती मी घेऊ शकते तसं तर. बघू ह्याचं काय करता येतंय का, नाही तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी ह्याचं काय करू. तर ही जी साडी आहे ना, तर ही उलटी आहे. सरळ सरळ हे बघा, ही बाजू तिची सरळ आहे. ही साडी लग्न झाल्यानंतर पाहुण्यांच्या घरी जेवायला जातात ना, तिथे आम्हाला बोलवलं होतं माझ्या मिस्टरांच्या मावशींनी, तेव्हा ही साडी मला त्यांनी घेतलीये. मस्त आहे ही पण साडी. ही ऍक्च्युली 2-3दा तरी मी घातली, जोपर्यंत गावाला होते तोपर्यंत. नंतर नाही घातली. तर मस्त दिसते ही साडी सुद्धा नेसल्यानंतर. त्याच्यावरती असा ब्ल्यू कलरचा ब्लाउज आहे, तो पण आहे आतमध्ये. तर आता ह्या थोड्या साड्यांचा ना ठेवून ठेवून बरेच वर्ष झाले ठेवलेले आहेत कपाटामध्ये. आणि आता पावसामुळे ते कपाट पण आता थोडं थोडंसं गंजत चाललंय. तर ठेवून काय करायचंय. हा घागरा आहे. हा घागरा लग्नाच्या आधी असाच घेतलेला होता. हा खूप मस्त घागरा आहे. 2-3दा आटपाडीतून घेतलेला आहे हा घागरा. त्यावेळी 5,500चा घागरा पडला होता मला हा. म्हणलं इथे नवरात्री असते आणि मुंबईमध्ये कसं नवरात्री तिथे हे करायला जातात, दांडिया खेळायला. तर म्हणलं त्यावेळी घालायला हा माझ्या माहेरी होता, तिथून मी येता घेऊन आले. पण ह्याच्यावरचा ब्लाऊज मला अजिबात बसत नाही, कारण की तेव्हा मी खूप बारीक होते आणि आता मी अशी झाले, त्यामुळे ब्लाऊज नाही बसत. ब्लाऊजचा काहीतरी जुगाड करायला लागेल. ही ह्याची अशी ओढणी आहे, अशी मस्त आहे ही पण. म्हणलं तिथे ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार, म्हणून घेऊन आले मी. हे स्वच्छ ह्याला धुईन, सगळ्या कपड्यांना साड्यांना ड्राय क्लिनिंग करेन
काही साड्यांना घरी धुवून असं होतं ना की आपल्याकडे अननेसेसरी गोष्टी होऊन जातात. त्याच्यामधला एक प्रकार बघितला तर हे 3 ब्लाउज मी हे कुठून घेतले तर मला आठवत सुद्धा नाहीये. हे ब्लाउज घेतलेले आहेत एवढे मोठे, काय माहिती आता हे सगळं मला घालून बघायला लागेल. ह्याचा गळा असा आहे उगाचच. आणि हा ब्लाउज आय थिंक मी शिवलेला आहे. मी टेलर सुद्धा होते बरं का लग्नाच्या आधी. आता माझं टेलरिंग वगैरे सगळं सुटलंय. हा ब्लाऊज मी स्वतः शिवलाय. याचा गळा मी असा काढलेला आहे. मम्मीकडे मशीन होती, मी जात होते दिगंची मध्ये, मी क्लासेस लावले ते. मला थोडं थोडं आधी जमत होतं, नंतर मी प्रॉपर शिकले. आणि हा पण ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे. पण आता असं झालं की बरेच दिवस झालं मी ब्लाऊज वगैरे काहीच शिवलेले नाहीये. हा मी स्वतः शिवून, पण कसं झालं लग्नाच्या आधी जेव्हा मला पाहुणे बघायला यायचे ना, तेव्हा हा ब्लाऊज मी घालायचे. मम्मीच्या कुठल्याही साडीवरती हा ब्लाऊज मी घालायचे. मला मस्त बसायचा. आता हा मी घालून ट्राय करून बघणार आहे कसा दिसतोय. ही साडी मी लग्न झाल्यानंतर, इथे आल्यानंतर घेतलेली मुकुंद मधून. ही पण मस्त साडी. हा हा कलर आहे आणि हा पिंक कलर आहे. असे 2 कलर मध्ये साडी ही अशी. तर ह्या सगळ्या साड्या आम्हाला व्यवस्थित स्वच्छ धुवून याला प्रेस करून ठेवून द्यायचेत. नाही तर मला तेच टेन्शन आलं होतं की माझ्या साड्या खराब नको व्हायला बाबा, म्हणून मी घेऊन आले. ती पण साडी कधी कधी असं होतं की खूप हेवी होऊन जातात साड्या. आता कसं होतंय, हेवी साड्या घालायला ना अजिबात इंटरेस्टच राहिले नाही. असं वाटतंय की साध्या सिंपल आणि सॉफ्ट साड्या घालाव्यात, कारण सोबत बाळाला सुद्धा कॅरी करायचं असतं. तर ही साडी मला आठवत नाही मी कशासाठी घेतली. आय थिंक ही साडी ना मी काहीतरी होतं, लग्न झाल्यानंतर 1 वर्ष व्हायच्या आधी काहीतरी कुठला तर कार्यक्रम होता, त्यावेळी माझ्या मिस्टरांकडून ही मी साडी घेतलेली. ठाण्याला जाऊन घेतली बहुतेक ही साडी, आठवत पण नाहीये गोष्टी. असं झालंय. एका बाजूला ड्रेसनी जॉबला जायची म्हणून एका बाजूला ड्रेसनी कपाट गच्च भरले, आणि एका बाजूला या साड्या झाल्यात. आता हे इतक्या साड्या कुठं ठेवायच्या असं आहे ना. छान आहे ह्याचं पण वर्क असं एकदम मस्त आहे. हिरवा कलर आहे, हिरव्या कलरची घ्यायची मला वाटतं संक्रांतीला. हा कळलं मला, पहिल्या संक्रांतीला साडी घेतलेली लग्न झाल्यानंतर. हिरवा कलर पाहिजे होता. येऊया मेन साड्यांकडे. ही माझी आहे हळदीची साडी, पिवळ्या कलरची. खूप ऍक्च्युली मला साड्यांचं वेळ होतं तेव्हा, आणि ह्या उगाच ना खूप हेवी हेवी साड्या झाल्या. ही हळदीची साडी आहे माझ्या लग्नातली. असा हिचा पदर आहे गोल्डन, स्टोन पण आहेत, वर्क पण आहे. ही 2-3दा घातली मी गावालाच, असं कुणाच्या लग्नात वगैरे. आता पण नंतर पण वापरेन. छान आहे साडी. हा माझ्या सावळ्या कलरला हा पिवळा कलर खूप मस्त दिसतो, आणि हा वेगळाच पिवळा कलर आहे, त्यामुळे मला ही साडी आवडते. छान दिसते ही मला साडी. ह्याच्यावरती ज्वेलरी पण घातली ना व्यवस्थित सोन्याची, तर पूर्ण असं एकदम भारी दिसते. आणि ही साडी जी आहे, नको तेवढ्या परकर बिरकर सगळे मॅचिंगचं सगळं घेऊन ठेवले, घालणं ना करणं असं झालंय काम. ही जी आहे ही पण 2 कलर मधली साडी, एक डार्क पिंक आहे आणि एक हा स्किन कलर सारखा थोडासा वेगळाच आहे. कुठला म्हणतात मला एवढं कलरचं बोलता पण येत नाही, म्हणजे माहिती पण नाहीयेत. आता बघा हे जे स्टोन आहेत ना चिकटलेत अक्षरशः. असा गुलाबी पदर आहे, आणि ही पण साडी मस्त आहे. ही साडी आहे साडा म्हणून एक चौथी साडी असते ना आपल्या लग्नामध्ये, ती ही साडी. ही घागरा टाईप पण खूप हेवी आहे साड्या. घालायचं म्हणलं की ना एक 2 तासाच्या वरती ही साडी मला नाही वाटत मी कॅरी करू शकते, कारण की हेवी आहे. माझ्याकडच्या सगळ्याच साड्या थोडक्यात हेवी झाली असं वाटतंय. उगाचच एवढ्या हेवी घेतल्या, साध्या साड्या घ्यायला पाहिजे होत्या. ही साडी ना, ही लग्नाची चौथी साडी आहे, साडा म्हणून असते ती. हे असे कलर मला आवडतात, आणि कसं आहे माझ्या कलरला हे कलर छान दिसतात, म्हणून मी असे कलर घेतले. आणि ही आहे माझी साखरपुड्याची साडी. ही
साखरपुडीत सारे अक्षरशः बघा ह्याला कसर लागल्यासारखे झाले का काय, खाल्लेलं सांडलंय काय माहिती, पण इथे पांढरं पांढरं झालंय. साड्या मला लवकरच व्यवस्थित स्वच्छ धुवून व्यवस्थित ठेवावे लागणार आहे. ही सिल्क मधली साडी आहे. थोड्या दिवसापूर्वी कसं झालं, गावाला ना ह्या साडीचा ट्रेंड आलाय, वरमाई साडी म्हणून, पण ही गावाला सगळेजण हे करतात. कारण कसं, वरमाई शक्यतो हिरवीच साडी घालते आपल्या इकडे गाव साईडला, सातारा सांगली तिकडच्या साईडला. मग मला, मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना, आमच्या तिघींकडे जवळजवळ अशीच साडी आहे, सेमच आहे, फक्त फुलं वेगवेगळी आहेत. पण ही साडी महाग आहे, 5,000ची ही साडी. माझ्या ऍक्च्युली सगळ्याच साड्या खूप महाग आहेत. ही साडी 3,000ची आहे. आणि जी हळदीची साडी आहे ती सुद्धा 1,500 का 2,000ची आहे. ही 5,000ची साडी आहे. आणि मेन आता वळूया सगळ्यात शेवटी, मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या लग्नाचा माझा आवडता शालू, जो की मी फक्त लग्नातच घातलाय, त्याच्यानंतर घातलाही नाही. आणि लग्नाच्या दिवशी आमच्या पाऊस आला होता, तर फोटो काढताना त्या शालूला ऍक्टरच्या खालून थोडासा चिखल लागलाय 4-5 पूर्वी, पण तो अजून माझ्याच्याने काढणं झालेलं नाहीये. एवढी मी हुशार आहे. हा माझा लग्नातला शालू आहे. 9,000चा हा शालू आहे. इतका हेवी आणि वेटेड आहे, पूर्ण वर्कने भरलेला आहे. थोडासा गुलाबी कलर आहे आणि पर्पल कलरच्या ह्याच्या कडा आहेत. हे बघा, तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती नाही, पण इथून इथून थोडासा लागलाय त्याला ते. तर म्हणलं आता किती दिवस ठेवायचं, ह्या साड्या आपण ठेवणार किती दिवस. आणि कसं झालं, लग्न झालं आणि वर्ष व्हायच्या आधीच मला मुलगा झाला, त्यामुळं मला कुठे जाता आलं नाही. आणि जरी जायचं म्हटलं तर एवढ्या हेवी साड्या घालून मी कुठे जाणार आहे, खूपच हेवी आहे. तर मग ती तशीच राहिली. नंतर मग इथे ठाण्याला आल्यानंतर मी जॉब जॉईन केला. तर रोज जॉब जॉब जॉब, सकाळी उठायचं की कामावर जायचं, उठायचं की कामावर जायचं, कुठेच नाही गेले. त्यामुळे मला ह्या साड्या युज करणं झालं नाही. आणि असं झालं की मी इथे ठाण्यात आणि साड्या माझ्या गावाला, म्हणलं जाऊन द्या, आता आहेत कपाटात सेफ व्यवस्थित. नंतर नंतर असं झालं की जिथे माझं कपाट ठेवलंय ना, ती रूम गळायला लागली पावसामध्ये. पत्र्यातून थोडं थोडं पाणी बरोबर कपाटावर पडायला लागलं. म्हणून मग म्हणलं आता या माझ्या साड्या, माझी लाखोंची इन्व्हेस्टमेंट आहे, ती खराब नको व्हायला. म्हणून म्हटलं आता आपण ह्या घरी घेऊन जावं. आणि आता झालंय आपलं स्वतःचं घर, व्यवस्थित फर्निचर पण केलेलं आहे. तर व्यवस्थित वरती लॉफ्ट मध्ये मी मेशोवरनं त्याच्यासाठी हे पण मागवलेत, बॅग्स पण मागवलेले. त्याला फक्त व्यवस्थित एकदा ड्राय क्लिनिंग करेन आणि मग ह्या साड्यावरती ठेवून देईन. मग बघू, घालायला येतील कोणाकोणाच्या लग्नात वगैरे, असंच घालून आपलं वापरता येतील. नाही तर ह्याला काय होणार नाही. ह्याच्यामध्ये डांबर गोळी ठेवून दिल्या ना, तर काहीच नाही होणार ह्याला. तर असं सगळं माझं साड्यांचं कलेक्शन आहे. तुम्हाला ह्याच्यातली कोणती साडी आवडली मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुमच्या सुद्धा ह्या साड्या बघून तुमच्या सुद्धा लग्नातल्या आता आठवण जागी झाली असेल, किंवा माझ्या सुद्धा लग्नातली साडी आहे असं. आता जर समजा मी एखाद्याच्या लग्नात ही साडी घालून गेली तर मला कोणी नवरी म्हणेना म्हणजे बरं, आहे की नाही? असं आहे ना. मस्त वाटते ही साडी. मी एक दिवस असंच घालेन साडी ही, घालून आपलं बसेन एक 10 मिनिटं. तेवढीच माझी इच्छा पूर्ण होईल की एकदाच घातली. आणि हा मला महत्वाचं सांगायचं तर, ह्या साड्यांवरचे जे पण ब्लाऊज होते की नाही, म्हणजे लग्नाच्या 4ही साड्यांवरचे ब्लाऊज मी स्वतः माझ्या हाताने शिवलेले गावी लग्नाच्या आधी. हा पण ब्लाऊज मी स्वतः शिवलाय, असा गळा काढला ह्याचा. हा आहे ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे. मी घालून बघणार आहे मला बसतोय का. जर नसेल बसत तर मी याची शिलाई उसवणार आहे आणि आताच हे करून ठेवणार. कारण कसं होईल, मग आता जर मी करून ठेवलं तर अचानकपणे मला कुठे जाताना घालायची झाली साडी, तर मला त्यावेळी सुई दोरा घेऊन बसायची गरज नाही लागणार. हा पण ब्लाऊज मी स्वतः शिवलाय, पण हा इतका छोटा ब्लाऊज आहे, माझ्या हातात सुद्धा जाणार नाही. असा गळा काढला होता ह्याचा, दिसतोय का तुम्हाला? हे सगळे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले, तेव्हा मी टेलरिंगचं पण काम करत होते. नंतर हा पण ब्लाऊज मी मम्मीकडे गेल्यानंतर शिवलेला आहे. इथे आता ब्लाऊजला खूप शिलाई आहे, 500 रुपये 1000 रुपये शिवाय ब्लाऊज कोण शिवत नाही. मी आता नंतर काय करणार आहे, हा पण मी स्वतः शिवलेला आहे. हे असे जे गळे काढलेले आहेत ना, ते मीच करामती केलेले आहेत, पण छान बसायचे मला.
आणि हिरव्या साडीवरचा ब्लाऊज कुठे गेला? हा हा. हा सुद्धा आता कसं झालंय, बरेच दिवस झाले ठेवलेत ना, त्यामुळे थोडे थोडे ब्लाऊज व्यवस्थित न ठेवल्यामुळे चुरगळे. हा ह्याचा मी गळा असा काढलाय. हे सगळे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले आहेत. आता मला एवढे दिवस झाले शिवून ना, प्रॅक्टिस केली तर पुन्हा मी शिवू शकते, असं काही नाहीये. बघूया काय करायचं ते. पण कसं आहे, मी शिकून घेतलं त्यावेळी मशीनचं काम. आणि कसं आहे माहितीये, कुठलीही गोष्ट आपण केलेली कधी वाया जात नाही. शिकलेलं आपल्याकडे असेल, आता जरी मशीन आली माझ्या हाताखाली तरी मी माझी नोटबुक आहे, मी सगळं राईट डाऊन करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, कुठनं मापं कशी घ्यायची. माझ्याकडे कात्रणी सुद्धा आहेत त्या ह्याच्या सगळ्या प्रकारच्या. तर ते सगळं मी एक दोनदा प्रॅक्टिस केलं तर मी पुन्हा ब्लाऊज शिवू शकते, असं काही नाही. मला माहितीये माझ्या आयुष्यात मी म्हणजे आता आयुष्य म्हणजे काय, मी एवढी म्हातारी नाही झालेली. पीसी मध्ये मला एवढं कळालंय की बाबा काही झालं तर मी उपाशी नाही मरू शकत. काही करून मी माझं स्वतःचं पोट आरामात भरू शकते. भले शिलाई काम करेन, जॉबला जाईन किंवा काही असेल, करेन मी. काही ना काहीतरी करेन. टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. शिलाईचं काम जर सुरू केलं तर काही कमी पैसे मिळतील असं नाहीये. चांगलं 2-4 गिरायकांना चांगले व्यवस्थित ब्लाऊज शिवून दिले तर भरपूर पैसे मिळतील, असं काही नाही. माझा महिन्याचा खर्च तर आरामात भागेल. चला आता मला सांगा, तुम्हाला ह्याच्यातली कोणती साडी आवडली आणि तुमची सुद्धा साड्यांचं असंच माझ्यासारखी स्टोरी आहे का बाबा, 5-5, 6-6, 7-7 वर्षापासून तुमच्या साड्या सुद्धा अशाच पडून राहिलेल्या आहेत का कपाटामध्ये, जे की तुम्ही युज केलेलं नाहीये, सेम माझ्यासारखा सीन झालाय. असे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. चला तर आता हा ब्लॉग इथेच थांबूया. बाय.